उचल फोन. किरण तुला मी गुड न्यूज द्यायची मला. चल चल किरण फोन उचल. अरे बुबलू थोडी पेशन्स ठेवत जा ना. एका पाठोपाठ एक किती कॉल करतोयस. अरे पहिल्यांदाच कॉल उचलला असता तर मी परत केला असता का. अरे बाबांचा आवरत होते. आजारी आहेत ना ते. बेड रिडन आहेत. हो सॉरी 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 सॉरी. आता बाबा कसे आहेत. बरे आहेत. काही लागलं तर सांगा मला. बरं बोल कशासाठी एवढे कॉल करत होतास. गुड न्यूज द्यायची आहे तुला. कसली. सारं तशी बोललो मी तुझ्या जॉब बद्दल. मग काय म्हणाले ते. तुला बुबलू खरंच वाटतं का ते मला कामावर ठेवतील म्हणून. ते म्हणे एवढं सगळं झालेलं असताना. आणि तुला माहिती आहे ना बुबलू मी आधी ज्यांच्याकडे काम करत होती त्यांच्यामुळेच सर जेलमध्ये गेले होते. मग कसे काय ते मला ठेवतील कामावरती. मग मला नाही वाटत आहे. तू खरंच का. किरण 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 हे जे बोललीस ना तू तेच सारं बोललाय. बघ मी तुला म्हणाले होते ना मला माहिती आहे ते मला नाही ठेवणार कामावरती. बुबलू आय नो दॅट. मग एवढं सगळं झालंय एवढं त्यांना त्रास झालाय एवढं सगळं असताना ते मला का. थांब 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 मला बोलायला दे. तू काय टेन्शन घेऊ नकोस. सारंगाने तुला इंटरव्ह्यूला बोलवलंय. काय. अरे पण हे कसं काय शक्य आहे. आता मी माझं कौतुक स्वतःच्या तोंडाने कसं करू. हा बरोबर ना. पण ठीक आहे माझं पण कौतुक करत नाही तुम्हीच करतो. आता सारंग दादाला आपण शब्द टाकला बोलणार तो काय नाही बोलणार आहे का. आहे हिंमत त्याची नाही. आणि तू तो मोठा वशिला लावलायस. थँक्यू. आता तर माझा विश्वासच बसलाय कारण माझा वशिलाच एवढा मोठा आहे ना. चला आवरा आता आपल्याला निघायचंय. कुठे. कुठे म्हणजे रियाजाला. रियाजाला. अगं असं काय करतेस विसरलीस मम्माने सांगितलं होतं ते. हा आता भरपूर कार्यक्रम येत आहेत आणि तुझे सूर लागत नाहीयेत त्यामुळे रियाज तर करावा लागेल ना. हो पण मग घरी काय सांगायचं. तो तुझा प्रश्न आहे कारण रियाजाची गरज तुला आहे. कसं आहे तुझे सूर जर नाही लागले तर बदनामी माझी होईल. हे सगळे तारा वझेला ओळखतात ना. तुला कुणीच नाही ओळखत. मी तारेवरची कसरत कधी संपणार आहे देव जाणे. ऐक ना हे सगळं करायची ना मलाही काहीच हौस नाही. मला पण कंटाळा आलाय पण तुझ्याचमुळे मी अडकली. माझ्यामुळे नाहीतर काय. तुला तुझा शब्द पाळायचा असतो ना. मोठी हरिश्चंद्र लागून गेलीस तू. तू तुझा शब्द पाळण्यासाठी हे सगळं करतेस आणि भोगावं लागतंय मला. माझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी सुद्धा तूच जबाबदार आहेस. तारा मॅडम ऐकून घ्या. फक्त माझा शब्दच नाही माझा संसार माझ्या माहेरची माणसं हे सगळंच आहे. आणि मी माझा शब्द नाही पाळला ना तर मी या सगळ्यांना गमावून बसेन. सगळे दूर जातील माझ्यापासून. म्हणून जोपर्यंत विठुरायाच्या मनात आहे तोपर्यंत मी हा शब्द पाळणार. अच्छा म्हणजे माझं भविष्य तुझ्यावर अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल ना. काही दिवस आले आहेत यार माझ्यावर. हे बघ जे कारण देतेस ना तेच दे सगळ्यांना आणि चल. अहो पण ते कारण कार्यक्रमाच्या वेळी लागू होतं. आता आपण रियाजाला जातोय. कोणाला कळणार आहे आपण कार्यक्रमाला चाललोय की रियाजाला ते. हा आणि आता चोरी करायचीच आहे तर खोटं बोलायला कशाला घाबरायचं ना. रियाजला चाललोय. पहिल्यांदा सांगायचं ना. ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणतो ओळखता नाही आलं. ऐश्वर्या मेंदळ्यांची गाडी बंद पडली आहे. नाही नाही ठीक आहे पोचलो. स्वागत आहे तुमचं राजकुमार मोटर्सचे ओनर. घरात परत येण्यासाठी ही सगळी नाटकं चालली आहेत ना. कुठली गाडी बंद पडली ही काही. ए हॅलो ही नौटंकी माझ्यासमोर करू नकोस हा. कारण तुला मी खूप चांगलं ओळखते. मला तुझा प्लॅन सांग काय. नाही झाली तर माझी मदतच होईल तुला कारण ह्या आधी पण तू माझी मदत न घेता खूप गोष्टी करायला गेला आणि तोंडावर पडला आहे ना लक्षात. सगळं लक्षात आहे माझ्या. प्लॅनिंग असं आहे की तुमची कार रिपेअर करायची. मी सांगेन ते तुम्ही मला पैसे द्या आणि मी माझ्या घरी निघून जाईल. मूर्ख आहेस तू का मला मूर्ख समजतोस. हा ही सगळी नाटकं करून तू परत घरात येशील
आणि तुझे कारनामे करशील आणि मला कळणार नाही असं वाटतं? हे बघ, तू जरी ऍक्टिंग करून घरात आलास ना तरी तुला माझी मदत लागणार या घरात, कारण मी तुला खूप चांगलं ओळखते. परिस्थिती माणसाला बदलायला लावतात मॅडम. त्या परिस्थितीमुळे माणूस बदलतो. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही प्रयत्न जाऊ दे. एवढंच सांगतो की 4 दिवस ह्या घराच्या बाहेर राहा. अन्न पाणी जेव्हा पोटात जात नाही ना तेव्हा माणसाला खरी परिस्थिती कळते स्वतःची. आणि केली की ही खूपशी काळी कृत्य केली मी. आता पुरे म्हटलं. स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, स्वावलंबी व्हायचंय, म्हणून ते राजकुमार मेकॅनिक्स गॅरेज एवढंच जमतं मला. हो हो, नाईस. माझा अजिबात विश्वास नाहीये तुझ्या ह्या सगळ्या नौटंकीवर. असू शकतं. माझ्याकडनं तुम्हाला ते जाणवत नसेल मी बदललोय. असू शकतं. सॉरी. आणि मी प्रयत्न करीन ते पटवून द्यायचं, पण आत्ता मी काही करू शकत नाही. ठीक आहे, मग जशी तुमची इच्छा. तुम्ही एक काम करा, माझी गाडी बनवा आणि चावी माझ्या घरी आणून द्या. नाही मॅडम, मी घरात येणार नाही. ओ, दॅट इज युअर लुकआउट. तू मेकॅनिक आहेस, मी तुझी क्लायंट आहे. गाडी बनवायची आणि चावी घरी आणून द्यायची. ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला खरंच कळत नाही. मी ओ ऐश्वर्या मॅडम, खरंच नाही जमणार मला. थँक्यू. ओह, शर्ट छान दिसतोय. थँक्यू. मग देवी, सारंग सर कुठे आहेत? तो नाही, संध्याकाळी येणार. म्हणजे मग तुम्हाला इतक्या लवकर का बोलवलंयस बुबलू? अरे ते इंटरव्ह्यू आहे ना तुझं, ते तयारी करायला नको. अरे मग तू काय आता माझं मॉक इंटरव्ह्यू घेणारस का? म्हणजे मॉक म्हणजे काय? अरे म्हणजे खोटा खोटा इंटरव्ह्यू घेणारस का? अरे सारंगला मी चांगला ओळखतो. मला माहिती तुला काय काय विचारणार, म्हणून तुझी तयारी करून घेतोय. असं? ठीक आहे, चालेल. तसंही सारंग सरांना यायला अजून वेळ आहे ना. विचार. तर मिस किरण, आपलं नाव काय आहे? ह्या मिस किरणचं योगायोगाने नाव मिस किरणच आहे, मिस्टर बुबलू. मस्त मस्त जोक होता. सुरू कोणी केला? ठीक आहे. तुमचं शिक्षण किती आहे? मी ग्रॅज्युएट आहे, पण व्यवहार चांगला कळतो मला. नाईस, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तुमचं वय? माझं तर 25 आहे. तेवढंच समजा. थोडं कमी जास्त झालं तर काही फरक पडतोय ना. करेक्ट. आता तर सगळं चालतं. म्हणजे काही नाही काही नाही. हा, तर तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि बाबा. हो, छोटी फॅमिली. नाईस. बाकी तुमच्या आवडीनिवडी सांगा. पुढे काही लग्नाचा विचार केलाय का? म्हणजे मुलगा कसा हवा? एक मिनिट, मी इथे जॉबसाठी आले ना, मग मला नवरा कसा हवाय हा काय प्रश्न आहे? आणि तुला कशाला हवाय? हे सगळे प्रश्न काय सारंग सर विचारणार आहेत का मला, की कोणा दुसऱ्याच्या मनातले प्रश्न आहेत?